हॅलो, नमस्कार. मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर सर्वांना गुड मॉर्निंग. इथे माझं मॉर्निंग झालेली आहे. उठल्यानंतर मी एक ग्लास गरम पाणीमध्ये मध घालून पीत असते आणि कधीकधी मी फक्त गरम पाणीसुद्धा पीत असतो. आता मी ह्याच्यामध्ये मध घालून व्यवस्थित मिक्स करून हे गरम पाणी पिऊन घेतो. आता मी झाडू वगैरे मारून अंघोळ करून फ्रेशअप होते. त्यानंतर स्किन केअरसुद्धा आत्ताच करून घेते. आता दोन्ही बाळ झोपलेलं आहे. ते उठल्यानंतर काहीच करून देत नाही आहे. त्यामुळे आताच सगळं आवरायचं आहे. रांगोळी काढून पूजा करून नाश्त्याला वगैरे तयार करायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही दोघं झोपलेलं आहे अजून. आता 8 वाजले. मी सकाळी 7 वाजताच ब्लॉग शूट करते माझे मॉर्निंग रुटीनचे. आता मी रांगोळी काढतो, ते पण थोडक्यात तुमच्यावर शेअर करतो. तर इथं मोठं रांगोळी काढण्यासाठी जागा नाही आहे, त्यामुळे असे छोटं रांगोळी किंवा बॉर्डर रांगोळी काढावं लागते. रांगोळी काढून पूजा करून घेतो. हे माझं मॉर्निंग रुटीनचं ब्लॉग आहे. तर ब्लॉग आवडलं तर तुम्हाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी रांगोळी काढून पूजा करून घेतो. पूजा करून झाल्यानंतर भेटूया आपण. तोपर्यंत एक छोटासा रांगोळी बघून या. आता पूजा करून झाले. सकाळी असं घरात पूजा झाले तर खूप प्रसन्न वातावरण निर्माण होते. मनाला पण प्रसन्न वाटते. आता पूजा करून झालेलं आहे. आता थंडीचा दिवस चालू आहे. त्यामध्ये थंडीमध्ये गाजरचा हलवा बनवायचं आणि खायचं मज्जा असते. त्यामुळे मी गाजरचा हलवा बनवणार आहे. तर तो रेसिपीसुद्धा तुमच्यावर शेअर करते. गाजरचा हलवा बनवण्यासाठी अर्धा के-जी गाजर स्वच्छ धुवून त्याच्यावरचं साल काढून घेतलं आहे. त्यानंतर असं किसणी वापरून किसून घेते. तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीचं किसणी असलं तर ते पण वापरू शकता तुम्ही. माझ्याकडे हेच आहे म्हणून हे किसणी वापरून मी सगळे गाजर किसून घेते. आता एक कढईमध्ये 3 टेबलस्पून तूप टाकून त्यामध्ये किसलेलं गाजर टाकून 10 मिनिटं झाकण न लावता व्यवस्थित परतून घ्यायचे. तुपामध्ये परतले तर गाजरला एक छान रंग येतो आहे आणि वास पण खूप छान सुटतो आहे. त्यामुळे झाकण न लावता व्यवस्थित 10 मिनिटं परतून घ्यायचे. आता झाकण बंद करून 5 मिनिटं शिजवून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता हलकासा पाणी सुटले गाजरमध्ये आणि रंग पण खूप सुंदर आले. आता मी 2 छोटा वाटी ह्याच्यामध्ये मलाईचं दूध टाकून मिक्स करून घेते. हे खूप छोटं वाटी आहे, तुम्ही बघून घालू शकता. आता झाकण बंद करून व्यवस्थित शिजवून घेते वाफेवर.
आणि आता तुम्ही बघू शकता इथं अजून दूध आहे, मुरलं नाही आहे, त्यामुळे अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मुरले दूध गाजरमध्ये. त्यानंतर मी साखर टाकले. साखर टाकून अजून थोडं परतून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करते. काजू आणि बदाम आणि मनुका वापरते. मनुका तुम्हाला आवडत असले तर वापरा. मला आवडते म्हणून वापरले मी. छान लागते टेस्ट. त्यानंतर पिस्ता ॲड करायचं नाही ह्याच्यामध्ये, मला तर आवडत नाही. अर्धा चमचा इलायची पूड टाकायचं, ते सांगायचं मी विसरलेलं आहे. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून झाले. तुम्ही बघू शकता असं मस्त गाजरचा हलवा तयार झालेला आहे. रंग पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आले. खायला सुद्धा खूप टेस्ट झाले. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं आलं रेसिपी म्हणून. इथं मी साबुदाणा खिचडी करतोय, पण रेसिपी व्यवस्थित शूट केलेलं नाही आहे. तरीसुद्धा मी कसं केलं ते सांगतोय. आता मी एक कढईमध्ये 3 चमचा तेल टाकून मिरची, जिरं टाकून आणि बटाटा टाकून व्यवस्थित शिजवून घेते. त्यानंतर टोमॅटोसुद्धा टाकून परतून घेते आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 6 ते 8 तास भिजलेला साबुदाणा घालून व्यवस्थित शिजवून घेते. शिजवायचा वेळ 4 टेबलस्पून दूधसुद्धा टाकले. दूध वापरले तर मऊ होते साबुदाणा, त्यामुळे दूध वापरले आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं 2 मिनटं शिजवून घ्यायचं. आता तयार आहे साबुदाणा खिचडी. आता 2 पिल्लू उठलेलं आहे, त्यामुळे मला व्यवस्थित रेसिपी शूट करता नाही आले. तर आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. धन्यवाद. तर गाजरचा हलवाचं रेसिपी नक्की ट्राय करून कमेंटमध्ये सांगा कसा आलेला आहे. खूप छान येतं आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद.